आज जालना येथील रिपब्लिकन बहुजन सेनेच्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची जसे की शरद हिवाळे यांची युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। यावेळी रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हा सरचिटणीस करीम लाला, जिल्हा सचिव वैभव राऊत आणि आमचे शहराध्यक्ष सोहेल पठाण, आम्ही रिपब्लिकन बहुजन सेनेची आता जी आगामी महापालिका आहे, तर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन बहुजन सेना जी आहे या समविचारी पक्षांनी जर आम्हाला सोबत घेतलं तर आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढण्यास तयार आहे। जर समविचारी पक्षांनी रिपब्लिकन बहुजन सेना सोबत घेतलं नाही तर रिपब्लिकन बहुजन सेना येणाऱ्या काळामध्ये महापालिकेची ज्या निवडणूक आहे या पूर्ण जे 8 जे आहेत जे एससी मतदारसंघ राखीव आहेत त्या 8ही मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार आहे। आणि त्याचप्रमाणे इथं ज्या ठिकाणी अल्पसंख्याक वार्ड आहेत त्या ठिकाणी पण आम्ही पूर्ण जालना शहरामध्ये 20 ठिकाणी रिपब्लिकन बहुजन सेना महापालिकेची निवडणूक लढणार आहे। रिपब्लिकन बहुजन सेनेचे सन्माननीय माननीय विजय घाटे साहेब यांनी रिपब्लिकन बहुजन सेना सुरू करून आज 10 वर्ष झालेले आहेत आणि रिपब्लिकन बहुजन सेनेला सत्तेत नेण्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून काम करत आहेत की जसे की जालना जिल्ह्यामध्ये सिटी स्कॅनची मशीन आणण्यासाठी आमचं रिपब्लिकन बहुजन सेनेचं यश आहे। महानगरपालिकेच्या शाळा सुधारण्यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत आणि त्या पूर्ण पण झाल्या आहेत। महापालिकेच्या शाळा नीट झाल्या आहेत आणि आमची आता पुढची मागणी आहे की जे महानगरपालिकेचे जे 16 वार्ड आहेत, 16 प्रभाग आहेत, त्या 16 प्रभागमध्ये महापालिकेचे दवाखाने हे झाले पाहिजे आणि त्या दवाखान्यामध्ये सर्व सुविधा येथील गरीब नागरिकांना मिळाल्या पाहिजे। रिपब्लिकन बहुजन सेना या मागणीसाठी लढणार आहे की 16 प्रभागामध्ये महानगरपालिकेचे आम्ही दवाखाने करून देणार आणि गरीब जनतेला त्याचा लाभ मिळवून देणार। यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना मैदानात उतरलेली आहे। मी रिपब्लिकन बहुजन सेनेचा जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे। जय भीम, जय महाराष्ट्र।